नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल ठोंबरे, शेतकरी कृषी सेवा केंद्र, विठ्ठलवाडी फाटा, तालुका वाई, जिल्हा सातारा। तर आज आपण आलेलो आहोत नंदकुमार धुमाळ यांच्या वाईमधील सोयाबीन क्षेत्रात। तर यांचे फुले संगम हे वाण यांनी 30 जून रोजी पेरणी केली होती। तर आज ॲक्युरेट 21 दिवस झालेले आहेत। तर 21 दिवसानंतर आपण सोयाबीनमध्ये ॲमोरा हे जे क्रिस्टल कंपनीचं आहे 60 मिली प्रतिपंप पाण्यात घ्यायचं असतं। त्याला ते जर उपलब्ध नसेल तर फ्युजिप्लेक्स हे जे तणनाशक आहे सिंजेंटा कंपनीचं हे 40 मिली प्रतिपंप आपल्याला वापरावं लागतं। तर याच्यामध्ये फ्युमिसॅपेन 11% आहे, याच्यात पण फ्युमिसॅपेन 11% आहे। मात्र यातला घटक जो आहे हा क्विजॉल्फॉप इथाइल आहे आणि आपल्यातला जो आहे फ्युजॉल्फॉप ब्युटाइल 11%। असे हे घटक जे आहेत ते काम करतात। तुम्ही आदामा कंपनीचं शाखेत वापरू शकता। त्याचबरोबर ओडिशी, परशूट असे भरपूर पर्याय आहेत सोयाबीनमधील तणनाशके। जर आपल्या सोयाबीनमध्ये जर जास्त प्रमाणात कॅना असेल तर आपल्याला क्युरिन हे जे 1.5 ग्रॅम प्रतिपंपाला वापरायचं असतं। तर याच्यामध्ये अजिबात कॅना नाही आहे, त्यामुळे आपण यांना क्युरिन दिलेलं नाही। मात्र बघा यामध्ये काँग्रेस आहे, हे जे काँग्रेस आहे म्हणजे आपण ब्रॉड लीव्ज म्हणतो। त्याचबरोबर बघा हे हराळीसुद्धा आहे, हे नॅरो लीव्ज म्हणजे रुंद पानाचे गवतं जे आहेत, म्हणजे याला आपण टार्गा सुपर वगैरे पण वापरतो। तर हे अशा पद्धतीनं आपण हे तणनाशकाचं नियंत्रण करायचं आहे। नंतर एक 25 ते 30 दिवसानंतर आपल्याला ह्याच्यावरती बघा पानं खाणारे अळी झालेले आहे, त्याच्यासाठी हमला हे कीटकनाशक आणि याचा जरा फुटवा होण्यासाठी 15-15-15 किंवा 19-19 हे विद्राव्य खत वापरायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ चॅनल आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।